student, today we will discuss about the 6th standard mathematics topic, that is angles. We know that about angles. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे angles म्हणजे काय. We have seen in the previous class. आपण गेल्या क्लासमध्ये बघितलेलंच आहे. Now see what is mean by angle. Angle means the space between two lines when they meet each other. जेव्हा दोन लाईन एकमेकांना मिळतात तेव्हा हा जो स्पेस असतो जो की आपण तो डिग्रीमध्ये मेजर करतो, आपण त्याला काय म्हणतो, अँगल म्हणतो किंवा कोन म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, कोन म्हणतो. सी हिअर, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता इथं आपल्याला एक टेबल दिलेला आहे, तो टेबल आपल्याला काय करायचंय, कंप्लीट करायचंय ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस नॉलेज. सी हिअर, फर्स्ट द नेम ऑफ द अँगल. इथं आपल्याला काही अँगल्स दिलेले आहेत आणि काय करायचे, गिवन क्वेश्चन आपल्याला इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याचे आन्सर आपल्याला इथे लिहायचे आहेत. सी द फर्स्ट फिगर. फर्स्ट फिगर बघा, इथं अँगल दिलेला आहे आपल्याला. इथं अँगलचे नाव पण दिलेले आहेत, PYR. नाव द नेम ऑफ द अँगल. इन द शॉर्ट we write angle it as this symbol. We indicate the angle by this symbol. आपण अँगल पूर्ण लिहिण्यापेक्षा, कोन पूर्ण लिहिण्यापेक्षा आपण त्याला ह्या चिन्हाने दाखवतो. अँगलच्या ह्या चिन्हाने आपण त्याला काय दाखवतो, दर्शवतो. सी हिअर, अँगल PYR. नेम ऑफ द अँगल PYR. ह्याला आपण असं पण लिहू शकतो किंवा अँगल RYP असं पण लिहू शकतो. सी द नेक्स्ट अँगल. फर्स्ट write the symbol of angle. Now the name of the angle, LMN. It is also written NML. Now next one, angle. See here, BOS. Angle BOS. Vertex of angle. What is mean by vertex? Vertex means शिरोबिंदू. हा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, वर्टेक्स. वर्टेक्स ऑफ द अँगल. नाव राईट द वर्टेक्स ऑफ द अँगल. शिरोबिंदू लिहा. ह्या आकृतीमध्ये वर्टेक्स आहे पॉइंट Y. इन दिस फिगर सी विच इज द वर्टेक्स. वर्टेक्स आहे पॉइंट M. And here the vertex is point O. Let's see the next one, arms of the angle. Arms of the angle. Arms means बाजू. आता हा जो कोन दिलेला आहे आपल्याला त्याला आर्म्स आहेत, त्याला बाजू आहेत. दिसायला तिथं PY. दिस इज वन आर्म. सेकंड आर्म YR. किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो RY किंवा PY. Now write here R PY. Second arm is R YR. किंवा आपण त्याला असं पण म्हणू शकतो arm RY. Now see here in this figure, arm LM. बाजू LM. Which is the second one? R. सेकंड कोणती आहे, MN. In this figure, see the last figure, arm, बाजू BO and ROS. आपण ह्याला कसं लिहू शकतो, आर्म OS किंवा आर्म OB. Now we have to see the types of angle. See here, types of angle. आता इथे काही angles दिलेले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. Now see the first one. ही आकृती बघा, फर्स्ट आकृती जी दिलेली आहे ती बघा. There are two sticks lie on one another. इथे काय आहेत, दोन स्टिक्स आहेत. This is first stick and this is second stick which is lie on one another. There is no change. काय, हे दोन स्टिक एकमेकावरती ठेवलेले आहेत. तिथे काही चेंज झालेला आहे का, अँगल इथे मेड झालेला आहे का, काही अँगल फॉर्म झालेला आहे का, नाही. दिस इज कॉल्ड झिरो अँगल. झिरो अँगल. देर इज नो चेंज. इथं काहीच चेंज झालेला नाहीये. ह्यालाच आपण काय म्हणतो, शून्य कोन.
नाव सी द नेक्स्ट वन. हिअर वन स्टिक इज ऑन द प्लेस. एक स्टिक काय आहे तिच्या जागेवरतीच ठेवलेली आहे. आणि जी दुसरी सेकंड नंबरची स्टिक होती, ही जी सेकंड नंबरची स्टिक होती ती आपण काय केलेली आहे, तिला थोडीशी मूव्ह केलेली आहे, तिचा प्लेस चेंज केलेला आहे. देर इज सम चेंज. इथे काय झालेलं आहे, काही चेंज झालेला आहे, कारण हा फर्स्ट स्टिक आहे, हा सेकंड स्टिक आहे. देर इज सम चेंज. ह्याला आपण काय म्हणतो, बट इट इज लेस दॅन 90 डिग्री. हा काय आहे, 90 डिग्री पेक्षा कमी आहे अँगल, म्हणून ह्याला काय म्हणायचं, ॲक्यूट अँगल. वी कॉल इट ॲज ॲक्यूट अँगल, मीन्स लघुकोन. ह्यालाच आपण काय म्हणतो, लघुकोन. द अँगल विच इज लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. नाव सी द थर्ड वन. See this figure. This figure is right angle. Right angle. The angle formed in this figure. See, the second stick is moved further. आपण काय केलेलं आहे, सेकंड स्टिक जे आहे त्याला आपण थोडंसं आणखी मूव केलेलं आहे. इथं काय तयार झालेला आहे, हा राईट अँगल तयार झालेला आहे, म्हणजेच काटकोन जो की 90 डिग्रीचा असतो. हा काय असतो, द अँगल which is 90 degree is called right angle. त्यालाच आपण काय म्हणतो, काटकोन असं म्हणतो. Now see here next figure. This is first stick. ही आपली फर्स्ट स्टिक आहे जी की आपण त्याला मूव केलेलं नाहीये, ती जिथल्या तिथंच ठेवलेली आहे. आणि दिस इज सेकंड स्टिक. सेकंड स्टिक हिअर इज सेकंड स्टिक. आपण काय केलेलं आहे, नेक्स्ट आकृतीमध्ये सेकंड स्टिकला आणखी फर्दर मूव्ह केलेला आहे, त्याला त्याची जागा आणखी चेंज केलेली आहे. विच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. 90 डिग्री पेक्षा पण त्याला जास्ती आपण मूव्ह केलेला आहे. त्याला काय म्हणायचं, ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल. द अँगल विच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. 90 अंशापेक्षा मोठा. अँड लेस दॅन 180 डिग्री. सी हिअर, ग्रेटर दॅन 90 डिग्री and less than 180 डिग्री. काय असतो तो, ऑब्ट्यूज अँगल असतो. त्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये, विशाल कोन. त्यालाच आपण म्हणतो विशाल कोन. नाव सी, दिस इज फर्स्ट स्टिक. इथं पण दोन स्टिक आहेत. सी हिअर, दिस इज फर्स्ट स्टिक अँड दिस इज सेकंड स्टिक. इथं पण दोन स्टिक वापरलेले आहेत. सी हिअर, द सेकंड स्टिक जी आपण इथं विशाल कोणामध्ये जी सेकंड स्टिक होती त्याला आपण फर्दर मूव्ह केलेला आहे. इथं काय केलेलं आहे, पण त्याला फर्दर मूव्ह केलेला आहे. जो अँगल इथं फॉर्म होतो तो असतो 180 डिग्री. इथं अँगल काय तयार झालेला आहे, 180 डिग्री. दिस अँगल इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रेट अँगल किंवा सरळ कोन. सरळ कोन. This is straight angle. Now see here, the second stick is further moved. आपण काय केलेलं आहे, सेकंड स्टिकला आणखी थोडंसं मूव्ह केलेलं आहे. इथं काय आहे, तो 180 डिग्री आहे. 180 पेक्षा जास्ती त्याला आपण खालती मूव्ह केलेला आहे. द अँगल विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. जो अँगल ग्रेटर दॅन 180 डिग्री पेक्षा मोठा असतो आणि 360 डिग्री पेक्षा काय असतो, अँड लेस दॅन 360 डिग्री. अँड लेस दॅन 360 डिग्री पेक्षा काय असतो, तो लहान असतो. त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लक्स अँगल. दिस इज द न्यू टर्म, रिफ्लक्स अँगल. सी हिअर, ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. इट कॉल रिफ्लक्स अँगल. मीन्स त्याला मराठीमध्ये प्रतिक्षिप्त क्रिया कोन असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, प्रतिक्षिप्त. सी द लास्ट वन. लास्ट बघा कोणता टाइप आहे. दिस इज फर्स्ट स्टिक अँड दिस इज सेकंड स्टिक. सी हिअर, इफ वी फर्दर मूव्ड द सेकंड स्टिक. आपण काय केलेलं आहे, सेकंड स्टिक अशा प्रकारे मूव्ह केलेली आहे. स्टार्टिंग पॉइंट पासून ही स्टार्टिंग स्टिक आपली जिथल्या तिथं आहे. मूव्ह द सेकंड स्टिक फर्दर अबाउट 360 डिग्री. आपण त्याला काय केलेलं आहे, 360 डिग्री मध्ये रोटेट केलेला आहे. ह्या 360 डिग्री अँगलला आपण काय म्हणतो, कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल. आणि त्यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण पूर्ण कोन म्हणतो. सी
दिस इज कॉल्ड, जेव्हा दोन स्टिक एकमेकांवरती लाय असतात त्याला काय म्हणतो आपण, झिरो अँगल म्हणतो. द अँगल विच इज लेस दॅन 90 डिग्री, जो अँगल 90 अंशापेक्षा कमी असतो त्याला आपण काय म्हणतो, ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन. सी हिअर इन दिस फिगर, दिस इज राईट अँगल, द अँगल विच इज 90 डिग्री, जो अँगल 90 अंशाचा असतो त्याला आपण काय म्हणतो, काटकोन म्हणतो. सी हिअर विशाल कोन, द अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री, 90 अंशापेक्षा मोठा पण लेस दॅन 180 डिग्री, आणि 180 अंशापेक्षा जर लहान असेल तर आपण त्याला काय म्हणतो, विशाल कोन, ॲप्टूज अँगल. सी हिअर स्ट्रेट अँगल, जेव्हा दोन्ही स्टिक एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतात दे आर कॉल्ड स्ट्रेट अँगल, त्यालाच आपण काय म्हणतो, सरळ कोन म्हणतो. सी हिअर द अँगल ग्रेटर दॅन 180 डिग्री, 180 अंशापेक्षा जास्ती आणि लेस दॅन 360 डिग्री, 360 अंशापेक्षा कमी असतो त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया कोन असे म्हणतो. अँड द अँगल विच इज 360 डिग्री, जो 360 डिग्रीचा अँगल फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो, कम्प्लीट अँगल म्हणतो. नाउ सी द नेक्स्ट practice set 2. See the first question, match the following. Measure of angle, फर्स्ट कॉलम दिलेला आहे मेजर ऑफ अँगल, त्या कोणाचे माप दिलेले आहेत आणि टाइप ऑफ अँगल, आणि तो कोणता अँगल आहे तिथं त्या अँगलचे टाइप दिलेले आहेत. सी द फर्स्ट वन, 180 डिग्री. 180 डिग्री म्हणजे कोणता कोन असतो तो, द अँगल विच इज 180 डिग्री इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. द आन्सर इज बी. Here 240 डिग्री, अँगल 240 डिग्री, कोण 240 अंश काय असतो, द अँगल विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. हा काय आहे, ग्रेटर दॅन 180 डिग्री आहे आणि लेस दॅन 360 डिग्री आहे, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. द आन्सर इज सी, जो की 180 अंशापेक्षा जास्ती आणि 360 अंशापेक्षा कमी आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रतिक्षिप्त क्रिया कोन म्हणतो. सी हिअर अँगल 360 डिग्री, इथं मेजर ऑफ अँगल काय आहे, 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे तो कोणता असतो, 360 डिग्री मीन्स कम्प्लीट अँगल. द आन्सर इज डी, तो काय असतो, पूर्ण कोन असतो. हिअर 0 डिग्री, इथं मेजर काय दिलेलं आहे, 0 डिग्री मीन्स दिस इज zero angle. The next question is, now the second question, the measure of some angles are given below. इथे काय दिलेले आहे, कोणाची माप दिलेली आहेत. राईट द टाइप ऑफ इच अँगल, तो कोणता कोणाचा प्रकार आहे ते आपल्याला समोर लिहायचं आहे. सी द फर्स्ट वन, इथे काय दिलेलं आहे, 75 डिग्री. द मेजर ऑफ अँगल 75 डिग्री विच इज लेस दॅन 90 डिग्री अँड ग्रेटर दॅन 0 डिग्री. हा कोणता कोण आहे, लेस दॅन 90 डिग्री आणि ग्रेटर दॅन 0 डिग्री मीन्स दिस इज ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल. सी हिअर दिस इज 0 अँगल. सी हिअर 215 डिग्री, मेजर ऑफ अँगल 215 डिग्री. हा कोणता कोण आहे त्याचा प्रकार लिहायचा आहे आपल्याला. दिस इज द अँगल विच इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. हा काय आहे, 180 डिग्री पेक्षा मोठा आहे अँड लेस दॅन 360 डिग्री, लेस दॅन 360 डिग्री आहे. काय नाव असेल मग त्याचं, ग्रेटर दॅन 180 डिग्री, रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. सी हिअर 360 डिग्री, हा कोणता आहे कोण, 360 डिग्री, 360 अंशाचा कोण, आपण त्याला काय म्हणतो, कम्प्लीट अँगल. वी कॉल इट ॲज कम्प्लीट अँगल. मेजर ऑफ अँगल 180 डिग्री. नेक्स्ट काय आहे, 180 अंशाचा कोन दिलेला आहे. काय नाव असेल मग त्याचा, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल, सरळ कोन. See the next one. The measure of angle 120 degree. किती दिलेला आहे, 120 अंश दिलेला आहे. तो कोण कोणता असेल. See here the angle which is greater than 90 degree. हा काय आहे, 90 डिग्री पेक्षा मोठा आहे but less than
180 डिग्री 180 डिग्री पेक्षा लहान आहे. तो कोणता अँगल असेल मग? तो ऑब्ट्यूज अँगल. विशाल कोन. सी हियर. मेजर ऑफ अँगल 148 डिग्री. काय आहे? 148 अंश. द अँगल विच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. हा 90 डिग्री पेक्षा मोठा आहे. अँड लेस दॅन 180 डिग्री. सेम कंडिशन. व्हॉट इज द नेम ऑफ अँगल? ऑब्ट्यूज अँगल. हा पण काय आहे? ऑब्ट्यूज अँगल आहे, विशाल कोन आहे. नाव सी द लास्ट वन. मेजर ऑफ अँगल 90 डिग्री. 90 डिग्रीचा कोणता असतो? राईट अँगल. 90 डिग्रीचा अँगल कोणता असतो? राईट अँगल. काय असतो तो? काटकोन असतो. नाउ द सेकंड नेक्स्ट क्वेश्चन. सी द थर्ड क्वेश्चन. लुक ॲट द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ द अँगल. इथे काय दिलेले आहेत आपल्याला? काही फिगर दिलेले आहेत, काही आकृत्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय करायचे? त्या आकृत्याचा कोणता प्रकार आहे ते आपल्याला त्याचं नाव लिहायचंय. राईट द टाईप ऑफ द अँगल. तो कोणता अँगल आहे तो आपल्याला लिहायचंय. सी द फर्स्ट वन. दिस अँगल विच इज लेस दॅन 90 डिग्री. हा काय आहे? 90 डिग्री पेक्षा लहान आहे. आता हे आपण कसं ओळखायचं की हा 90 डिग्री पेक्षा लहान आहे, लेस दॅन 90 डिग्री? आपल्या कंपास मध्ये जे कोनमापक असतं, प्रोटेक्टर जे असतं, ते का आपण इथे ठेवायचं असतं. व्हर्टेक्स वरती ठेवायचं. त्याचा जो मिडल पॉइंट असतो तो व्हर्टेक्स वरती ठेवायचा आणि त्याच्यावरती मेजर ऑफ अँगल दिलेले आहेत, त्याच्यावरती माप दिलेले आहेत. मग त्या मापाच्या आधारे आपण काय करू शकतो? तो अँगल किती डिग्रीचा आहे तो आपण काय करू शकतो? मेजर करू शकतो. सी हियर. दिस इज नेम ऑफ द अँगल ॲक्यूट अँगल. सेकंड वन. हियर. सी हियर. दिस इज 90 डिग्री. हा कोणता आहे? 90 डिग्री आहे. द अँगल विच इज 90 डिग्री वी कॉल इट ॲज राईट अँगल. हा काय आहे? 90 अंशाचा कोन आहे इथं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? काटकोन म्हणतो. नाउ सी द नेक्स्ट वन. थर्ड वन. द अँगल विच इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. हा इथं काय असतो? 90 डिग्री असतो आणि हा काय आहे? 90 डिग्री पेक्षा थोडासा मोठा आहे, ग्रेटर दॅन 90 डिग्री. अँड लेस दॅन 180 डिग्री. तो काय असतो? ॲक्यूज अँगल असतो. आपण हे कोन मापकाच्या सहाय्याने पण मोजू शकतो. सी हियर. दिस इज स्ट्रेट अँगल. हा काय आहे? स्ट्रेट अँगल आहे. किती आहे मेजर ऑफ अँगल स्ट्रेट अँगलचा? 180 डिग्री असतो. 180 डिग्री वी कॉल इट ॲज स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. हा काय आहे? सरळ कोन आहे. सी हियर. दिस इज झिरो अँगल. इथं काय आहे? बोथ ऑफ द स्टिक्स लाय ऑन वन अनदर. दोन्ही स्टिक काय आहेत? एकमेकांवरती आहेत. देर इज नो चेंज. इथं काहीच चेंज नाही, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो? झिरो अँगल. झिरो अँगल. शून्य कोन म्हणतो आपण. सी लास्ट वन हियर. दिस इज द कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल मीन्स दिस इज द मेजर ऑफ अँगल इज 360 डिग्री. मेजर ऑफ अँगल 360 डिग्री असेल तर आपण त्याला काय म्हणतो? कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगल. त्यालाच आपण काय म्हणतो? पूर्ण कोन म्हणतो. रिमेनिंग पार्ट we will see in the next class. Thank you.